राम राम मंडळी. तर तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. आणि आज पुन्हा आपण आपल्या दिवसाची सुरुवात देवपूजेपासून करतोय. पण आज खूप लेट झालं, जसं तुम्ही बघू शकता घड्याळ 8:30 वाजले. आज खूपच लेट झालंय. तर आज आपल्याला फटाफट देवपूजा आरंभ करायची आणि लवकरात लवकर संपूर्ण करायचे, कारण कॉलेजला निघायचंय. आपण आता वस्त्र हातरले आतमध्ये, त्यानंतर देवांनाही प्रॉपर बाहेर आपण तिथे घेतलेलं आहे. आता पटकन देवपूजा स्टार्ट करायची आपल्याला, आणि देवपूजा संपूर्ण झाल्यावरती सगळ्या गोष्टी आवरायच्यात आणि कॉलेजला निघायचे. इथे पाणी सर्व व्यवस्थित घेतले, वस्त्र वगैरे आपण घेतलेले आहेत. आता आपल्याला फक्त देवपूजा स्टार्ट करायची आणि मग देवपूजा करायची आणि त्यानंतर मग कॉलेजची तयारी करायची. सो आता तुम्हाला डायरेक्ट भेटू देवपूजेच्या नंतर. जय श्रीराम. तर आता आपली देवपूजा संपूर्ण झालेली आहे. इथे आपण दिवा सुद्धा लावलेला आहे, नैवेद्य सुद्धा आहे आणि सर्व देवांची देवपूजा झालेली आहे कंप्लीट. तर आता आपल्याला लवकरात लवकर हे पाणी अर्पण करायचे, वस्त्र व्यवस्थित ठेवायचे आणि आता लवकरात लवकर आपल्याला कॉलेजची सुद्धा तयारी करायची आहे. आणि किती वाजलेत? 9:45 वाजलेत. लेट झालं आहे आज खूप. चला भेटू आता तुम्हाला डायरेक्ट एकतर कॉलेजमध्ये नाही तर रस्त्यावर. जय श्रीराम. तर आता आपले लेक्चर झालेले असेल, आपण कॉलेजमध्ये होत आता. जय श्रीराम. मंदिर आहे तिथे आरोग्याचं एक छोटं. आणि आता आपण तेव्हा खाणार आहोत. हा परत काय ना काहीतरी येडे चाळे करतोय हा आर्चिस. हा नाही काय करत असतो येड्यासारखं. तर आता डबा खाऊया मस्त एकदम. आजचीच येच हे बघा बघा, आज तो बघा आज सारखं गेम खेळत असतो. चला डबा खाऊ. डबा खाल्ल्यावर भेटू तुम्हाला. आपला डबा खाऊन झालेला आहे आणि आता आपण निघालो आहोत प्रॅक्टिकलला जायचं आता थोडा वेळ. भेटू डायरेक्ट प्रॅक्टिकलमध्ये, नाही तर डायरेक्ट. जय श्रीराम. चला जाऊया प्रॅक्टिकलला. सुफियान सर आहेत आपल्यासोबत. अजून आर्चिस येतोच काय? आर्चिस अरे लेक्चर नाही वाटलं. वन साइड एकदम बादशाह क्वालिटी. अरे वेदांत नाही आला. वेदांत इकडे. वेदांत गेला. वेदांत दिसतोय का? नमस्कार. फ्रेम मध्ये नमस्कार. आता आपण आता धडपडला होता रे. अरे फ्रेम मध्ये आलाच नाही बहुतेक. अरे यार परत फ्रंट. ए थांब कर. आता कर. दिसतोय का? म्हणून म्हणतात वन साइड हिरो का? वन साइड हिरो म्हणून वन साइड हिरो या. म्हणून वन साइड हिरो वन साइड विषय नाही. चला आता जाऊया प्रॅक्टिकलला. भेटू तुम्हाला डायरेक्ट घरी जाताना. जय श्रीराम. आमचे ऋषभ सर खेळतायत कॅरम विथ सेल. चालू टाका. अरे यार खेळताय. ह्याच्यामध्ये टार्गेट आहे. सुफियान सर पण खेळते. अरे यार थोड्यासाठी राहतो इथे. वायर आहे कोणी. सेल फाइट करते. सेल फाइट रनिंग मध्ये मारतो. वो निकल गया उधर का. ओ पी ब्रो. प्राइस पारितोषिक भेटत आहे सुफियान सर, ऋषभ सर. निघालो आहोत घरी आपल्या मित्रांसोबत. आणि वन साइड मांडी. वन साइड आर्चिस. वन साइड हिरो. डॉलर मध्ये कमवतो. डॉलर 8 गेटे सॉल्व्ह करायचे त्याला. किती 8 गेटे. तरी माझा वन साइड निघतोय. वन साइड सॉल्व करणार आहे दिरम मध्ये. धीरम्स. बापरे. एक धीरम म्हणजे 200 ना रे. 200 रुपये एक धीरम म्हणजे 207. बापरे फुल पैसा. तर आता आपण निघालो घरी. पोचायचे अर्धा तास लागला आता जायला घरी. इकडून येतो ना. नको चला येतो. चला तर आपण आता निघालो आहोत घरी. काय विषय नाही. रस्ता आलेला आहे. क्रॉस करायचा का नाही काय माहिती नाही. क्रॉस करून घेऊया. चला. कुठून जायचे? इकडून. मी छोटासा कॅमिओ माझा. आम्ही आता चाललो सर्व घरी. टेन्शन सुटलाय आमचा. आमची अगीन गाडी तिथं थांबली आहे.
आम्ही नाही तर मित्रांनो आता आपण निघालोय घरी. महेश सर आहेत आपल्यासोबत. अरे सर बोलला मग सर सगळ्यांना सर बोलले. ऋषभला पण वेदांत सर, सर. वेदांत पण आहे, अवेदांत सर पण आहे आणि निखिल सर मेन Main माणूस, leader. मेन माणूस. और अजून कोण? इच्छा मॅम आहे, इच्छा मॅम नाही. अरे प्रेमी अच्छा, 4 से ऊपर ब्रँड काय विषय नाही. आता पोचायचं घरी पटापट आणि घरी जाऊन आपल्याला प्रॅक्टिस पण करायची. भेटू अरे घरी. जय श्री. हा होता आजचा व्लॉग मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि छोटा होता थोडासा, बट काय विषय नाही, एकदम भारी. तर आपण आपल्या मित्रांसोबत काही गमती जमती केल्यात सॉरी, आणि त्याच आपण रेकॉर्ड करून अपलोड केल्यात. आशा करतो की तुम्हाला आवडलं असेल. आणि कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब सर्व करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करा. गेले व्लॉग्स तुम्ही एवढे भारी म्हणजे काय बोलता सपोर्ट देत आहे त्या सर्वांना, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. अँड अजून हा महिना संपायचा आहे, पण त्याच्या पुढच्याही प्लॅनिंग आपल्या झालेलं आहे की नक्की पुढच्या महिन्यापासून आपल्याला काय काय करायचं आहे. सो स्टे ट्यून्ड ऑन दिस चॅनल आणि खूप आपल्याला अजून पुढे जायचं. सो भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.